हॅलो स्टुडंट्स, कसे आहात तुम्ही सगळे? आता मजेत असणार की नाही? तुम्हाला काही कशाचं टेन्शन नाहीये, बर्डन नाहीये. शाळा चालू नाही, क्लास चालू नाही, तरी पण मला वाटतं मी बोर झाले असेल. ओके, घरात बसून बसून पण माणूस बोर होतो. पण हा टाइम तुमच्या चांगल्यासाठी, तुम्हाला सुधारण्यासाठी. आता हा टाइम जो तुम्हाला मिळतोय, तो मिळणार आहे पुढे येणारे काही दिवस. त्या टाइम मध्ये तुम्ही आता स्वतःला इम्प्रूव्ह करा, सुधारण्याचा प्रयत्न करा. ग्रामरची प्रॅक्टिस करा. रोज एक ग्रामरचा टॉपिक सोडवा. तुम्हाला व्हिडिओ येईलच ग्रामरचा, मी पाठवणारच आहे व्हिडिओ. पण रोज तुम्हाला जेवढं जमतंय तेवढे ग्रामरची प्रॅक्टिस करा. तुमचं ग्रामर चांगलं करून घ्या, इंग्लिश चांगलं करून घ्या. टेक्स्टबुक आज आपण सुरुवात करतोच आहे, त्याचे काही होमवर्क तुम्हाला येतील ते करत राहा. हा जो आपल्याला फ्री टाइम मिळालेला आहे, हा फ्री टाइम आपल्याला यासाठी मिळाला आहे, गेम खेळण्यासाठी नाही. गेम खेळण्यासाठी नाही, किंवा टीव्ही बघण्यासाठी जास्त नाही, किंवा मोबाईलवर जास्त राहण्यासाठी नाही. तर एक चांगली संधी आपल्याला मिळाली असं समजा, की स्वतःमध्ये जे काही ड्रॉबॅक्स आहेत, ज्या काही आपल्या चुका होत आहेत, जिथं आपण कमी पडतोय, ते सुधारण्यासाठी. त्यामुळे स्वतःला इम्प्रूव्ह करा. किंवा कारण जेव्हा शाळा सुरू होईल, कधी सुरू होईल माहित नाही, पण जेव्हा सुरू होईल तेव्हा हे सगळं समजा फास्ट झालं, तर त्या फास्ट प्रोसेसमध्ये तुम्ही स्वतः कमी पडू नये. कारण तुम्ही जर स्ट्रॉंग असाल तर तुम्ही पटकन कॅप्चर कराल. जे काही शिकवलं जाईल ते पटकन तुम्हाला कळेल, समजेल. त्यामुळे स्वतःला आता सुधारण्याची ही चांगली संधी आहे. रोज ग्रामरची प्रॅक्टिस करा. रोज 10 वाक्य सोडवा. 10 वाक्य सोडवायला 10 मिनिटं लागतात फक्त. महिनाभरामध्ये तुमची किती वाक्य होतील कॅल्क्युलेशन करा तुम्ही. तेवढं तुमचं ग्रामर परफेक्ट होऊन जाईल. दिवाळीपर्यंत तुम्ही एकदम परफेक्ट होऊन जाणार. एवढे परफेक्ट व्हाल की तुम्हाला पुढे अभ्यास जास्त करायची गरज पडणार नाही. समजलं? तर रोज प्रॅक्टिस करा. तुम्हाला व्हिडिओ येत जातील. त्या व्हिडिओ मधून तुम्हाला जो काही होमवर्क दिलाय तो होमवर्क तुम्ही रोज करत जा. ओके, आजपासून आपण टेक्स्टबुक सुरू करतोय. जसं तुम्ही दाखवलं की या टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला 4 युनिट्स आहेत टोटल. त्या 4 युनिट्स मधलं फर्स्ट युनिट आज आपण स्टार्ट करतोय, सुरू करतोय. त्यातली पहिली पोएम आहे. पोएमचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर. ओके, सो व्हॉट इज टीनेजर? टीनेजर मीन्स टीन एज मध्ये असणारी व्यक्ती. टीन एज म्हणजे कधीपासून? 13 पासून ते 19 पर्यंत. 13, 14, 15, 16, 17, 18, 19. ह्याला म्हणून आपण टीनेजर म्हणतो. टीनेजर म्हणजे काय? त्याला आपण किशोर वय म्हणतो, जे तुमचं चालू आहे सध्याच्या वयात तुम्ही आहात. तर त्या वयातली एक मुलगी किंवा मुलगी म्हणूया आपण, की तुम्ही काय बाबा देवाकडे प्रार्थना करत असाल. सध्या तुम्ही आता काय प्रार्थना करतात? की बाबा सगळं काही व्यवस्थित होऊ दे, हा कोरोना लवकर जाऊ दे, आमच्यातनं त्रास होतोय आम्हाला, वगैरे वगैरे. मग तशी एक टीनेजरची प्रेयर काय आहे? प्रेयर म्हणजे प्रार्थना. कोणाकडे प्रार्थना करतो आपण? अल्मायटी गॉड. तर ह्या देवाकडे, अल्मायटीकडे एक टीनेजर काय प्रेयर करते, काय प्रार्थना करते, हे या पोएम मध्ये सांगितले. ओके, नेम ऑफ द पोएट जे मॉस. कवीचं नाव काय आहे? जे मॉस. हे लक्षात ठेवा. अ टीनेजर्स प्रेयर, पोएट जे मॉस. आधी मी कविता वाचतो आणि नंतर मग लाईन बाय लाईन आपण त्याचा मिनिंग बघूया. ओके, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. डिसिजन्स आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. J. Moss. नीट समजून घ्या कविता. परत परत वाचा. तुमच्याकडे नोट्स असतील तर त्या नोट्स मधलं मिनिंग वाचा. तसं तुम्ही सांगणारच आहे, पण आता काय आपण व्हिडिओ करतो त्यामुळे आपल्याला टाइमचं लिमिटेशन आहे. 20 मिनिटाच्या वर आपण तो व्हिडिओ सेंड करू शकत नाही. सो रीड केअरफुली आणि नीट समजून घ्या काळजीपूर्वक. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स.
डिसिजन्स आय मस्ट मेक. ही टीनेजर काय म्हणते देवाकडे, किंवा हा टीनेजर मुलगा किंवा मुलगी काय म्हणतात देवाकडे, की ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. ईच डे, प्रत्येक दिवस, ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, नवीन बिगिनिंग्स घेऊन येतो. बिगिनिंग्स म्हणजे काय, सुरुवात. आता सुरुवात म्हणजे काय, प्रत्येक दिवशी आपल्याकडे कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आपण सुरुवात करतो, ती गोष्ट आपण नव्याने करतो. न्यू थिंग्स. न्यू बिगिनिंग्स म्हणजे काय, न्यू थिंग्स. न्यू थिंग्स म्हणजे काय, नवीन गोष्टी. सो ईच डे वी डू न्यू थिंग्स. ईच डे वी स्टार्ट न्यू थिंग्स. प्रत्येक दिवशी आपण नवीन गोष्टींची सुरुवात करत असतो, कळत नकळतपणे, आपण लक्ष देत नाही पण आपली सुरुवात होत असते. डिसिजन्स आय मस्ट मेक. ईच डे आय मस्ट मेक न्यू डिसिजन्स. जसं मला रोज न्यू थिंग्स कराव्या लागतात, तसं मला रोज एव्हरी डे न्यू डिसिजन्स पण घ्यावे लागतात. डिसिजन्स म्हणजे काय, निर्णय. रोज मला नव्याने काहीतरी निर्णय घ्यावा लागतो. आता हल्ली आपण बघतो की या 4 महिन्यामध्ये आपण रोज काही ना काहीतरी नवीन करतोय, किंवा काहीतरी नवीन बघतोय, काहीतरी नवीन शिकतोय, काहीतरी नवीन नवीन निर्णय आपण घेतोय. रोज आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. बाहेर जायचे, मास्क लावून जा, आल्यावर हातपाय धुवा, काही ना काहीतरी आपल्याला नवीन निर्णय घ्यावे लागतात. सो एव्हरी डे I must make new decisions. Means every day I have to take new decisions. रोज मला नवीन निर्णय घ्यावे लागतात, रोज मला नवीन गोष्टी कराव्या लागतात. I am the only one to choose. I am the only one. I am the responsible person to choose. To choose means to select. निवडणे. काय निवडायचंय मला, the road that I will take. The road that I will take. Road means हा कॉमन रस्त्यावरचा रोड, तो रोड नाही, तर रोड ऑफ लाईफ. आय एम द रिस्पॉन्सिबल पर्सन टू चूज द रोड ऑफ लाईफ. म्हणजे मीच माझ्या म्हणजे जो रोड मला निवडायचा आहे, जो आयुष्याचा रस्ता मला निवडायचा आहे, तो चूज करायला, तो सिलेक्ट करायला मी जबाबदार आहे. कारण का प्रत्येक जण आपल्या आयुष्याचा जो मार्ग आहे, तो मार्ग स्वतः निवडत असतो. एव्हरी पर्सन चूजेस हिज रोड ऑफ लाईफ. आणि प्रत्येकाला आपण म्हणतो हे सांगतात ते सांगतात, शेवटी करणार कोण असतो, आपण. त्या रस्त्यावरून चालणारे कोण असतो, आपण. सो आय एम द रिस्पॉन्सिबल पर्सन. मी एक रिस्पॉन्सिबल, जबाबदार व्यक्ती आहे की जी माझ्या लाईफचा रोड सिलेक्ट करते, निवडते. सो आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मीन्स मला जो माझ्या आयुष्याचा मार्ग निवडायचा आहे, तो मार्ग निवडण्यासाठी मीच जबाबदार आहे, किंवा मलाच तो निवडायचा आहे, दुसरे निवडणार नाही. ओके, समजला. इथे पहिला स्टँडचा संपला. सेकंड स्टँडचा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मग आता मी लाईफचा मार्ग निवडणार आहे, मग मी कोणता मार्ग निवडू शकतो. आय कॅन चूज. आय कॅन चूज मीन्स आय कॅन सिलेक्ट. मी निवडू शकतो. काय निवडू शकतो, द रोड ऑफ लाईफ. लाईफचा रोड म्हणजे आयुष्याचा मार्ग, दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. दॅट लीड्स, ओके, लीड्स मीन्स गो फॉरवर्ड टू द सक्सेस. यशाकडे जाणारा मार्ग मी निवडू शकतो. म्हणजे एक तर मी यशाकडे जाणारा मार्ग निवडू शकतो, किंवा अपयशाकडे काहीतरी होत, म्हणजे कुठला तरी एक मार्ग मला निवडावाच लागतो. तर आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. एक तर मी यशाकडे जाणारा मार्ग चूज करू शकतो, निवडू शकतो. और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, ग्रेट डिस्ट्रेस. ओके, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. डार्कनचं मिनिंग बाजूला दिलेलं. व्हॉट इज डार्कन. डार्कन हिअर इट रेफर्स टू इव्हिल, बॅड. म्हणजे एक तर मी यशाकडे जाणारा मार्ग चूज करू शकतो, किंवा डार्क रोड वरून ट्रॅव्हल करू शकतो, जो रोड डिस्ट्रेस कडे जाणार असतो. म्हणजे बघा, दोन रोड आहेत. माझ्या आयुष्यामध्ये 2 रोड मी असतो. एक रोड असा आहे की जो सक्सेस कडे जाणार आहे, आणि एक रोड असा आहे की जो डिस्ट्रेस कडे जाणार आहे. ओके, सक्सेस आणि डिस्ट्रेस. सक्सेस म्हणजे काय, यश. आणि डिस्ट्रेसचं मिनिंग बाजूला दिलंय. डिस्ट्रेस म्हणजे काय, ग्रेट वरी ऑर स्ट्रेन. डिस्ट्रेसचं मिनिंग काय, ग्रेट वरी. वरी म्हणजे काय, चिंता, काळजी. एक मार्ग असा आहे की जो सक्सेस कडे जाणारा, जो मी चूज करू शकतो, किंवा दुसरा मार्ग की ज्या मार्गावरून मला ट्रॅव्हल करावं लागतो, प्रवास करावा लागतो, तो
तो रोड कसा असतो, तो डार्कन म्हणजे कसा इव्हिल रोड असतो, की म्हणजे वाईट मार्ग असतो, जो वाईट मार्ग मला डिस्ट्रेस कडे घेऊन जातो. डिस्ट्रेस कडे घेऊन जातो म्हणजे काय, ग्रेट वरी म्हणजे काय, चिंता, काळजी, दुःख, नैराश्य. म्हणजे दोन मार्ग आहेत. आता कुठला मार्ग निवडायचा आपल्या हातामध्ये आहे. यशाकडे जाणारा मार्ग निवडायचा की अशा मार्गावरून प्रवास करायचं की जो मार्ग आपल्याला ग्रेट वरीकडे घेऊन जाईल, निराशेकडे घेऊन जाईल. हे सगळं माझ्या हातामध्ये आहे. माझ्या हातामध्ये म्हणजे कोणाकडे, आपल्या हातामध्ये, या टीनेजरच्या हातामध्ये. बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात आणि खास करून टीनेजर्सच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की त्यांना असे दोन मार्ग सिलेक्ट करावे लागतात. मग काही बरेच जण हा मार्ग निवडतात, पण काही जणांना समजत नाही. मग काही जण हा मार्ग निवडतात आणि मग त्यांच्या लाईफमध्ये शेवटी दुःख येतं. ओके, सो इथं म्हणायचं काय कवीला की आय एम द रिस्पॉन्सिबल पर्सन बिकॉज आय कॅन चूज द रोड दॅट गोज टुवर्ड्स द सक्सेस ऑर डिस्ट्रेस. मी जबाबदार आहे, कारण एक तर मी सक्सेसकडे जाणारा मार्ग निवडू शकतो किंवा डिस्ट्रेसकडे म्हणजे चिंतेकडे किंवा दुःखाकडे जाणारा मार्ग मी निवडू शकतो. या दोन्हीपैकी एक रोड चूज करणं, निवडणं हे सर्वस्वी माझ्या हातामध्ये आहे. समजला? सेकंड स्टँजा. थर्ड स्टँजा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. मग आता कवी म्हणजे ही टीनेजर असं आपण समजूया की ही टीनेजर देवाकडे प्रार्थना करते की गॉड, लॉर्ड प्लीज ओपन अप माय आईज, डिअर लॉर्ड, देवा माझे डोळे उघड. माझे डोळे उघड म्हणजे काय, म्हणजे सही रास्ता बता दे की मला कोणता गलत रास्ता आहे, कुठला सही रास्ता आहे तो सांग, म्हणजे डोळे उघड. दॅट आय माइट क्लिअरली सी, मला क्लिअरली बघता येईल की काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कुठला मार्ग यशाकडे जाणारा आहे, कुठला मार्ग चिंतेकडे किंवा निराशेकडे जाणारा आहे, गलत क्या है सही क्या है. ये जो राह मुझे दिखाने में गॉड तू मेरी मदत करो, मला क्लिअरली बघता येईल. हेल्प मी टू स्टँड फॉर व्हॉट इज राईट, मला हेल्प कर जे काही राईट आहे. राईट म्हणजे काय, योग्य. जे योग्य आहे ते योग्य काय आहे त्याच्या बरोबर स्टँड व्हायला, उभं राहायला मला मदत कर. म्हणजे जे राईट आहे, जे योग्य आहे त्याला सपोर्ट करायला मला मदत कर. कळलं? म्हणजे योग्य गोष्टींच्या पाठीमागे उभं राहायला मला मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझ्यातलं बेस्ट काय आहे, माझ्यामध्ये बेस्ट क्वालिटीज काय आहेत, माझ्यामध्ये चांगले गुण, सर्वोत्तम गुण काय लपलेले आहेत, माझ्यात काय चांगलं आहे ते मला बाहेर आणायला मदत कर. माझे चांगले गुण, चांगल्या हॅबिट्स, चांगल्या क्वालिटीज फॉलो करायला मला मदत कर. आणि जे काही योग्य आहे, राईट आहे त्याच्या पाठीमागे उभं राहायला मला मदत कर. समजलं? पुढे जाऊ. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे. आणखी पुढे टीनेजर काय म्हणते, हेल्प लॉर्ड, ओ लॉर्ड हेल्प मी, देवा मला मदत कर नो म्हणायला. ओके, नो म्हणायला. कशाला नो म्हणायचंय, टेम्पटेशनला नो म्हणायचं. ओके, नो कशाला म्हणायचंय, टेम्पटेशन. व्हॉट इज टेम्पटेशन हिअर. आता हे टेम्पटेशनला नो म्हणायचं म्हणजे कशाला नो म्हणायचं, तर टेम्पटेशन म्हणजे अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. अ स्ट्रॉंग विश, एक अशी इच्छा, अशी प्रबळ इच्छा की जी आपल्याला चुकीच्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी करायला प्रवृत्त करते. बऱ्याच वेळेला ह्या टीनेज मध्ये आपण चुकीच्या गोष्टी करत असतो, वाईट गोष्टींकडे आपला जास्त कल असतो, आपल्याला जास्त ओढा असतो, आपण तिकडे जास्त ओढले जातो. ज्याला आपण आयुष्यामध्ये मोह असं म्हटलं तरी चालेल. वाईट गोष्टी करण्याचा मोह आपल्याला होतो, शिवाय करण्याचा मोह होतो, मारामारी करण्याचा मोह होतो, व्यसन करण्याचा मोह होतो, बऱ्याच अशा चुकीच्या गोष्टी आहेत, कॉपी करण्याचा मोह होतो. तर ही टीनेजर काय म्हणते की देवा मला हेल्प कर जेव्हा माझ्या लाईफ मध्ये असं कुठलं टेम्पटेशन येईल. टेम्पटेशन येईल म्हणजे काय, चुकीच्या गोष्टी करण्याचा मोह माझ्या लाईफ मध्ये जेव्हा येईल तेव्हा त्या टेम्पटेशनला नो म्हणायला मला हेल्प कर, मला तेवढी पॉवर दे, शक्ती दे. बऱ्याच वेळेला असं होतं की चुकीच्या गोष्टी आपले मित्र करत असतात आणि ते मित्र आपल्याला करायला सांगतात किंवा तू पण हे कर, तेव्हा त्यांना नाही म्हणू शकत नाही. आपल्याला वाटतं माझा फ्रेंड आहे, मी कसं त्याला नाही म्हणणार. ओके, पण तसं नाही. जर ती गोष्ट चुकीची असेल, रॉंग असेल,
बॅड असेल तर त्याला तुम्ही नो म्हटलंच पाहिजे, नाही म्हटलंच पाहिजे. मग हे नाही म्हणण्याचं करेज म्हणजे धाडस, हे नाही म्हणण्याची पॉवर म्हणजे ताकद देण्यासाठी देवा तू मला हेल्प कर, अशी ही टीनेजर देवाकडे प्रार्थना करते. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way. Okay, that I might keep my body clean and fit for life each day. I might keep my body clean. मला माझी बॉडी स्वच्छ ठेवता येईल. आता बॉडी स्वच्छ ठेवणं म्हणजे काय तर हायजेनिक ठेवणं वगैरे तो अर्थ नाही. आय कॅन कीप माय बॉडी क्लीन अँड फिट म्हणजे मला स्वतःला क्लीन ठेवता येईल. क्लीन म्हणजे काय, विचारांनी क्लीन, थॉट्स माझे स्वच्छ राहतील, विचार म्हणजे स्वच्छ राहता येईल आणि मला येणाऱ्या लाईफ साठी, फ्युचर साठी स्वतःला फिट ठेवता येईल. फिट म्हणजे काय तर फिजिकली फिट असा अर्थ नाही, म्हणजे चांगलं मेंटली फिट, मानसिक दृष्ट्या मला स्वतःला फिट ठेवता येईल आणि शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, दोन्ही दृष्ट्या मला स्वतःला फिट ठेवता येईल. मला बॅड हॅबिट्स पासून लांब राहता येईल वगैरे. शारीरिक दृष्ट्या किंवा मानसिक दृष्ट्या स्वतःला फिट ठेवायचं म्हणजे काय तर ज्या काही बॅड हॅबिट्स आहेत, जे काही बॅड थिंग्स आहेत, त्या बॅड थिंग्स पासून मला लांब राहता येईल. कशामुळे लांब राहता येईल, जेव्हा मी टेम्पटेशनला नो म्हणतो. ओके, सो व्हेन आय से नो टू टेम्पटेशन, I can keep my body clean means I can move away, I can stay away from bad habits. जेव्हा मी वाईट गोष्टी करण्याच्या मोहाला नाही म्हणेल तेव्हा मला स्वतःचं लाईफ फिट ठेवता येईल, म्हणजे मला स्वतःला वाईट सवयीपासून लांब ठेवता येईल. समजलं. आणि आता लास्ट स्टार्ट झालं. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. आता शेवटी टीनेज असणारी मुलगी काय म्हणते की जेव्हा माझे टीनेजची वर्ष संपतील, म्हणजे माझं टीनेज इयर्स जेव्हा संपेल, म्हणजे मी 20 इयर्स होईल, 22 इयर्स होईल, 25 इयर्स, 27 इयर्स वगैरे होईल, माझी जेव्हा किशोर वय जेव्हा संपेल, माझं किशोर वय जेव्हा संपेल तेव्हा मी स्वतःला पाहेल किंवा बघेल. कसं बघणार आहे स्वतःला, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. जे लाईफ मी जगणार आहे किंवा जगले आहे ते खूप उत्कृष्ट असेल, उत्तम असेल. कोणाबरोबर, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, विथ यू. आता इथं विथ यू म्हणजे कोणाबरोबर, विथ यू म्हणजे विथ गॉड, देवाबरोबर. म्हणजे देव माझ्या बरोबर होता किंवा तू माझ्या बरोबर होतास आणि तुझ्या बरोबर जे लाईफ मी जगले, तुझ्या सोबत जे लाईफ मी जगले, तू नेहमी माझ्या मदतीला होतास, तू नेहमी मला हेल्प करायला होतास. मग तुझ्या हेल्पच्या साथीने जे मी लाईफ जगले ते खूप लाईफ माझ्यासाठी बेस्ट असेल. येणारा भविष्यकाळ माझ्यासाठी बेस्ट असेल कारण का तू माझ्या बरोबर होतास, देव माझ्या बरोबर होता. ओके, भगवान ने मुझे राह दिखाई, आपने मुझे राह दिखाई, इसलिए मेरा आने वाला जो कल है वो कल क्या होने वाला है, बेस्ट होने वाला है. असं ही टीनेज जी गर्ल आहे, टीनेजर जी आहे ती टीनेजर म्हणते. ओके, सो इथं कविता आपली संपलेली आहे. मी आशा करतो की तुम्हाला ही कविता समजली असेल. परत हा व्हिडिओ बघा, ऐका, समजून घ्या, कविता परत वाचा व्यवस्थित, प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या. प्रत्येक शब्दाचा अर्थ इथं बाजूला दिलेला आहे, तो नीट वाचा आणि त्या लाईनचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण आता तुम्ही आणि मी आपण एकमेकांच्या समोर नाहीये, त्यामुळे काही मर्यादा आहे. जेव्हा जेव्हा आपलं लॉकडाऊन संपेल आणि आपण जेव्हा परत क्लासमध्ये भेटू तेव्हा आपण परत डिस्कशन करूच, पण डिस्कशन करण्याची वेळच येऊ नये तेवढी तुम्ही ती कविता समजून घेतली पाहिजे. नोट्स असतील तर नोट्स वाचा, नसतील तर ते घ्या. आता बाजारामध्ये दुकानं उघडलेली आहेत, ते नोट्स तुम्ही घेऊ शकता. ग्रामरचं एखादं पुस्तक घ्या, 10वीचं ग्रामर महत्वाचं आहे. यावेळेला ग्रामर जवळजवळ तुम्हाला 10 मार्काचं ग्रामर लिहायचं आहे. त्यामुळं त्याच्या बाजूला काही प्रश्न दिलेले आहेत. ओके, तर बाजूला प्रश्न आहेत, त्याचे काही प्रश्न आपण बघू. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. म्हणजे ह्या पोएम मधले जे स्पीकर आहे, जी टीनेजर आहे, ती टीनेजरचं एज ग्रुप किती आहे. एज ग्रुप किती असणार आहे, 13 to 19 एज ग्रुप. एज ग्रुप किती असेल, 13 to 19. तर हे एज ग्रुप किती आहे तुम्हाला विचारलं. व्हॉट इज द एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम. या
पोएम मध्ये स्पीकरचा एज ग्रुप किती आहे, तर 13 to 19. व्हॉट डिसिजन्स द स्पीकर हॅव टू टेक. स्पीकरला कोणते डिसिजन्स घ्यावे लागतात. जसं पहिल्या स्टँडामध्ये आपण बोलू कोणते डिसिजन्स, न्यू डिसिजन्स. Which decisions? New decisions. Okay. So, what decisions does the speaker have to take? New decisions. Okay. तर दोन क्वेश्चनचे आन्सर आपण बघितले, फर्स्ट आणि सेकंड. बाकीचे क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. नाही लिहिता परत मी सांगेलच जेव्हा आपण भेटू तेव्हा. आता पेज नंबर 4. पेज नंबर 4. पेज नंबर 4 वरती इंग्लिश वर्कशॉप म्हणून ऍक्टिव्हिटी. इंग्लिश वर्कशॉप. आता या इंग्लिश वर्कशॉप मध्ये तुम्हाला एकूण 4 ऍक्टिव्हिटी करायच्या. 4 ऍक्टिव्हिटी घरामध्ये सोडवा. कशा सोडवायच्या थोडक्यात मी सांगतो. फर्स्ट ऍक्टिव्हिटी. आता यातली फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय आहे. फर्स्ट ऍक्टिव्हिटी चूज द. फर्स्ट ऍक्टिव्हिटी इकडे येतो, इकडे परत जागा पूर्ण नाही. फर्स्ट ऍक्टिव्हिटी इथे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिव्हन सेंटेन्सेस. तुम्हाला इकडे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत. त्या अल्टरनेटिव्ह मधला, त्या ऑप्शन मधला करेक्ट अल्टरनेटिव्ह तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहायचा आहे. ब्लँक मध्ये लिहायचा आहे. एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. अकॉर्डिंग टू द पोएट डॅश are brought by each new day. आणि याचे ऑप्शन्स आहेत न्यू बिगिनिंग्स अँड न्यू एंडिंग्स. आणि याचा करेक्ट ऑप्शन आहे न्यू बिगिनिंग्स. म्हणजे आन्सर काय तयार होणार. अकॉर्डिंग टू द पोएट न्यू बिगिनिंग्स आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. ओके. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक 2-2 ऑप्शन मधला एक ऑप्शन गाळलेल्या जागांमध्ये लिहायचा. ही झाली फर्स्ट ऍक्टिव्हिटी. सेकंड ऍक्टिव्हिटी. सेकंड ऍक्टिव्हिटी काय आहे. Find and write the pairs of rhyming words from the poem. Rhyming words अतिशय इझी आहे. माझी सांगण्याची गरजच नाहीये. तुम्हाला ते फाइंड आउट करता येतील. त्यामुळे सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही पोएम मधले रायमिंग वर्ड्स फाइंड आउट करा. थर्ड ऍक्टिव्हिटी. थर्ड ऍक्टिव्हिटी काय आहे. थर्ड ऍक्टिव्हिटी व्हॉट इज द राइम स्कीम ऑफ द पोएम. चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन्स. राइम स्कीम. राइम स्कीम तुम्हाला मागे सांगितलेलं आहे, तरी पण लक्षात ठेवा. राइम स्कीमला आपण काय करतो. एखादा वर्ड जर सेम प्रोनाउन्सिएशनचा असेल, सारख्या सारख्या उच्चाराचा असेल, तर त्याला आपण अल्फाबेट देतो. जसं का ए. मग समजा पुढचे 2 वेगळे प्रोनाउन्सिएशन आहे, वेगळा उच्चार आहे, तर त्याला आपण देणार बी. समजा तिसरा परत ह्याच उच्चाराचा आहे, म्हणजे ह्या एच्याच उच्चाराचा आहे, तर त्याला आपण परत तेच अल्फाबेट देणार ए. अशा प्रकारे तुम्हाला राइम स्कीम आधी तुम्ही बनवा आणि नंतर ह्यातली कोणतीही ती चूज करा. ही झाली ऍक्टिव्हिटी 3. आणि लास्ट ऍक्टिव्हिटी 4. ऍक्टिव्हिटी 4 मध्ये काय आहे. मॅच करायचं. मॅच द कॉलम्स. कॉलम ए, कॉलम बी. आता इथं कॉलम ए मध्ये तुम्हाला लाईन्स दिलेल्या आहेत आणि कॉलम बी मध्ये तुम्हाला फिगर्स ऑफ स्पीचची नाव आहे. सोपं आहे, फक्त ते मॅच करायचे. आता एक तुम्हाला फक्त एक्झाम्पल सांगतो. कॉलम ए मध्ये फर्स्ट लाईन आहे डिसिजन्स आय मस्ट मेक. डिसिजन्स आय मस्ट मेक हे वाक्य उलट आहे. इट इज द इनकरेक्ट ऑर्डर ऑफ द सेंटेन्स. मग जेव्हा वाक्यामध्ये इनकरेक्ट ऑर्डर असते तेव्हा वाक्यामध्ये फिगर ऑफ स्पीच असतो इन्व्हर्जन. इन्व्हर्जन केव्हा असतो. जेव्हा वाक्यातला जो शब्दांचा क्रम आहे तो क्रम उलटा सुलटा असतो, उलट असतो, तेव्हा वाक्यामध्ये फिगर ऑफ स्पीच असते इन्व्हर्जन. असं आता मी एक सांगितलंय, बाकीचे 3 तुम्ही कोणते होऊ शकतात त्याप्रमाणे ते लाईन्स बरोबर फिगर्स ऑफ स्पीचची नावं मॅच करा. तर हे 4 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून करायचे आहेत. वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा. कविता परत परत वाचा, व्हिडिओ परत परत बघा आणि रोज ग्रामरच्या ऍक्टिव्हिटीज सोडवा. ग्रामरचे होमवर्कचे व्हिडिओ तुम्हाला येतीलच क्लासमधून. क्वेश्चन आन्सर्सचे पण येतील. रोज काही ना काहीतरी करा. स्वतःला एकदम स्ट्रॉंग बनवा आणि आपण इथं आता थांबूया. थँक्यू.